हॅलो स्टुडंट. तर बाळांनो, आता आपण आज ऑब्जेक्टिव्ह डिस्कशन करणार आहोत. जो आपला पहिला टॉपिक आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, हा टॉपिक आपला पूर्णपणे स्टडी करून झालेला आहे. त्याच्यावरती असणारे प्रॉब्लेमसुद्धा आपण प्रिवियस लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. ओके, आता यानंतर आपल्याला पाहिजे आहेत ऑब्जेक्टिव्स, की तुम्हाला एक्झामला नीट असेल, जेई असेल किंवा CET असेल, यावेळेस तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह कशा पद्धतीनं विचारले जातात आणि ते सॉल्व कसे करायचे हे आपण आज पाहणार आहोत. पण हे पाहण्याच्या अगोदर एक मोस्ट इम्पॉर्टंट आपण या ठिकाणी थोडेसे ट्रिक्स पाहणार आहोत किंवा इम्पॉर्टंट पॉईंट्स म्हणा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बाळांनो, ज्यावेळेस तुम्हाला आता ॲटॉमिक मासेस, मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचं असेल, नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील, त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला त्या पर्टिक्युलर एलिमेंटचं असणारं ॲटॉमिक मास हे माहिती असणं गरजेचं असतं. ओके, मग असे एलिमेंट आपल्याकडे किती आहेत तुम्हाला माहिती असणार आहे. आपल्या पिरियडिक टेबलमध्ये 118 आहे का नाही, 118 एवढे पिरियडिक टेबलमध्ये आहेत. मग त्या प्रत्येकाचं तुम्हाला ॲटॉमिक मास पाठ असेल का, नसणार आहे. मग 118 एलिमेंटचा असणारा मास पाठ करण्यापेक्षा या ठिकाणी मी काही इम्पॉर्टंट एलिमेंट या ठिकाणी काढलेले आहेत, की मोस्ट जे करून त्याच्यावरती क्वेश्चन्स प्रत्येक वेळेस विचारले जातात. इम्पॉर्टंट एलिमेंट्स जे आहेत ते या ठिकाणी घेतलेले आहेत. हेच एलिमेंट शक्यतो एक्झाममध्ये किंवा एक्झाम्पल्समध्ये तुमच्या असतात. एवढे एलिमेंट जरी तुम्ही पाठ केले त्याचे असणारे ॲटॉमिक मासेस तरीसुद्धा सफिशियंट आहे. ज्यांना आणखी करायचे असतील नो डाऊट त्यांनी 118चे 118 पाठ केले तरी चालतील. पण थोडक्यात पण महत्त्वाचं म्हटलं तर एवढे एलिमेंट हे जेणेकरून प्रत्येक वेळेस त्या एक्झाम्पलमध्ये ह्या एलिमेंट असतात त्याचे असणारे ॲटॉमिक मासेस या ठिकाणी मी काढलेले आहेत. याच्यामध्ये आहे बघा, हायड्रोजन त्याचा ॲटॉमिक मास 1 आहे, हेलियम 4, लिथियम 7, बेरिलियम 9, बोरॉन 10, कार्बन 12, नायट्रोजन 14, ऑक्सिजन 16, फ्लोरीन 19, निऑन 20. असेच आणखी सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, पोटॅशियम, कॅल्शियम, क्रोमियम, मॅग्नेशियम, आयर्न, कॉपर, झिंक, ब्रोमिन, सिल्वर, BA असे एवढे जे इथं दिसत आहेत हे या ठिकाणी इम्पॉर्टंट एलिमेंट या ठिकाणी त्याचे असणारे ॲटॉमिक मासेस या ठिकाणी मी लिहिलेले आहेत. हे एलिमेंटचे असणारे ॲटॉमिक मासेस पाठ केले की तुम्हाला एक्झाम्पल 100% त्या ठिकाणी सुटणार. ॲटॉमिक मासेस तुमचे पाठ असणं गरजेचं आहे. मग काय करा, आता याचा असणारा स्क्रीनशॉट घ्यायचा. ओके, छानपैकी ते लिहून काढायचे आणि एवढे असणारे एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस तोंडपाठ करायचे. याचा असणारा स्क्रीनशॉट लगेच घ्या. ओके, आता स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेल. हे एलिमेंट तुमचे तोंडपाठ झाले पाहिजेत. साधारण 20 ते 25 एलिमेंट असतील, मी काय मोजलेले नाहीत. तर एवढ्या एलिमेंटचे असणारे ॲटॉमिक मासेस म्हणतोय. ओके, ॲटॉमिक मास दिलं या ठिकाणी आहे का नाही, ॲटॉमिक नंबर म्हणचाल सरला काय येते का नाही, आहे का नाही. हे एलिमेंट आणि त्याचं ॲटॉमिक मास दिले, लक्षात येते. ते काय करायचं तेवढं तुम्ही तोंडपाठ त्या ठिकाणी करायचं आहे. आता बाळांनो, याच्यानंतर आता आपण काही सम एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण घेणार आहोत, की जे एक्झाम्पल जर तुम्हाला सुटली की तुम्हाला बाकीचे ऑब्जेक्टिव्ह असतील किंवा त्या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला 100% सुटलेच पाहिजेत. कॅल्क्युलेटिंग मॉलिक्युलर मासेस ऑफ सम मॉलिक्युल्स. या ठिकाणी काय करू आपण, कॅल्क्युलेट मॉलिक्युलर मास म्हणू आहे का नाही, किंवा मासेस, मॉलिक्युलर मास या ठिकाणी फाइंड आउट करूया. मग समजा आपण वॉटरचं एक्झाम्पल घेतलं, H2O. वॉटर याचं असणार काय करायचं आपल्याला, मॉलिक्युलर मास फाइंड आउट करायचा आहे. मग या ठिकाणी तुम्हाला जर मॉलिक्युलर मास फाइंड आउट करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा असणारा ॲटॉमिक मासेस माहिती असणं गरजेचं आहे. मग बघा आता इथं कोण कोण आहे, हायड्रोजन, ऑक्सिजन. हायड्रोजन किती आहेत, 2 इंटू हायड्रोजनचा असणार ॲटॉमिक मास 1 प्लस ऑक्सिजनचं किती असते 16 आहे का नाही. म्हणजेच H2Oचं असणारं मॉलिक्युलर मास, H2 या मॉलिक्युलचं असणारं मॉलिक्युलर मास हे किती येते
2 × 1 2 प्लस 16 इज 18 एवढं काय आलं वॉटर या मॉलिक्युलचं असणारं मॉलिक्युलर मास आलं. त्याच्यानंतर समजा आपण पाहिला कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ओके, कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH ट्वाईस. ओके, तर बाळांनो आता याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियमचं असणारं ॲटॉमिक मास माहिती असलं पाहिजे, ऑक्सिजनचं माहिती असलं पाहिजे, हायड्रोजनचं माहिती असलं पाहिजे. कॅल्शियमचं असणारं जे ॲटॉमिक मास आहे ते किती बाळांनो 14 40 प्लस आता ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे किती आहेत 2 आहेत का नाही OH ट्वाईस म्हणजे 2 इन ब्रॅकेट ऑक्सिजन 16 प्लस 1. ओके, म्हणजे टोटल किती आलं 40 प्लस 17 दुने 34. टोटल त्याचा असणारं जे मॉलिक्युलर मास आहे ते किती आलं 74 एवढं काय आलं त्याचं मॉलिक्युलर मास त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे कॅल्क्युलेट केलेलं आहे. देन नेक्स्ट आहे पुढचं एखादं आपण पाहिलं Na2 SO4 सोडियम सल्फेट हायड्रेटेड 10 नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ H2O. हे जर आपण एक्झाम्पल पाहिलं सोडियम सल्फेट हायड्रेटेड आहे 10 नंबर ऑफ मॉलिक्युल्स कशाचे आहेत वॉटरचे आहेत. ओके, 10 आहे हे 10 H2O. आता याचं आपल्याला मॉलिक्युलर मास काढायचं आहे का नाही. हे सोपं होतं म्हणणार हे सोपं होतं याचं कसं काढायचं हे सुद्धा एकदम काय सोपं आहे. आता काय करायचं पहिल्यांदा आपल्याला तुम्हाला सोडियमचं ॲटॉमिक मास माहिती असलं पाहिजे, सल्फरचं ऑक्सिजनचं आणि हायड्रोजनचं असणारं ॲटॉमिक मास तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके, मग सोडियम किती आहेत Na2 म्हणते 2 आहे का नाही 2 × त्याचं असणारं ॲटॉमिक मास किती असतं सोडियमचं 23 प्लस S किती 32 प्लस ऑक्सिजन किती आहेत. आता इकडचे ऑक्सिजन वेगळे आणि इकडचे एकत्रित कॅल्क्युलेट करायचे नाहीत सेपरेट. हे SO4 इथं किती आहेत 4 आहेत 4 × ऑक्सिजनचं किती असतो 16. ओके, 4 × 16 प्लस आता इथं बघा काय करायचं डायरेक्ट तुम्हाला वॉटर मॉलिक्युलचं तुम्हाला माहिती आहे का नाही तर वरती आपण फाइंड आउट केलेले आहेतच. 10 नंबर ऑफ मॉलिक्युल्स कशाचे आहेत वॉटरचे आहेत. एका वॉटर मॉलिक्युलचं किती मॉलिक्युलर मास 18 आहे. मग काय करायचं 10 × 18 10 × 18 असं हे करायचं. बघा बरं किती येते 23 दुने किती येते 46 प्लस 32 प्लस 64 प्लस 10 × 18 118. ओके, मग याची आता बेरीज करायची. बघा बरं बेरीज करा आणि किती येते तेवढं सांगायचं. बेरीज काय आता या ठिकाणी केलेली नाही तरी पण अंदाजे जर बेरीज केली तर बघूया किती येते. तर इकडं करूच आपण 180 6 4 3 2 4 6 6 4 10 2 12 4 3 6 4 10 3 13 आणि 14 14 आणि 8 22. ओके, म्हणजे टोटल किती आली 322 322 ठीक आहे नाही एवढं काय आलं त्याचं मॉलिक्युलर मास आलं. ओके, आता याच्यापेक्षा तर अवघड काय असू शकणार नाहीत. एक्झाम्पल्स मॉलिक्युलर मासेस आपण कसे फाइंड आउट केले ते तुम्ही पाहिलं. आता आपण नेक्स्ट काय करणार आहे त्याचे असणारे काही इम्पॉर्टंट जे फॉर्म्युले आहेत ते त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता याचा पण स्क्रीनशॉट घ्या आणि नेक्स्ट आपण बघू. ओके, नेक्स्ट आता बघा आपण तुम्हाला ज्यावेळेस आपण थेरॅटिकल पार्ट चालू होता त्यावेळेस मी तुम्हाला छानपैकी सांगितलेलं होतं 1 मोल मीन्स 1 मोल मीन्स काय सांगितलं होतं 1 मोल. 1 मोल म्हणजे काय असतं 1 मोल इज इक्वल टू
1 मोल इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23 एवढं काय असतं ॲटॉम्स. ओके, 1 मोल म्हणजे 6.022 गुणिले 10⁻23 ॲटॉम्स आहे का नाही. 1 मोल म्हणजेच एक असला आलं ॲटम्समध्ये सांगतोय म्हणजेच कशाचं आलं वेट ग्रॅम ॲटॉमिक मास GAM असं आपण त्याला म्हणतो ग्रॅम ॲटॉमिक मास GAM ग्रॅम ॲटॉमिक मास. ओके, आता हे कशाचं आलं इन केस ऑफ ॲटम. इन केस ऑफ ॲटम ॲटमच्या बाबतीत. आता इन केस ऑफ मॉलिक्यूल. इन केस ऑफ मॉलिक्यूल जर मॉलिक्यूल असेल आहे का नाही 1 मोल मॉलिक्यूलचा 1 मोल असेल तरी देखील काय असतं 6.022 इंटू 10⁻23 पण त्या ठिकाणी काय असतं मॉलिक्यूल आहे का नाही मॉलिक्यूल म्हणजेच ते आपण कशामध्ये सांगतो ग्रॅम मॉलिक्युलर मास GMM ग्रॅम मॉलिक्युलर मास ग्रॅम ॲटॉमिक मास. इन केस ऑफ ॲटम असेल तर GAM आणि इन केस ऑफ मॉलिक्यूल असेल तर GMM. ओके, लक्षात ठेवायचं इन केस ऑफ ॲटम किंमत एवढीच 1 मोल 6.022 इंटू 10⁻23 असतं ॲटम्स म्हणजेच ग्रॅम ॲटॉमिक मास आणि ग्रॅम मॉलिक्युलर मास असं आपण त्या ठिकाणी म्हणतो इन केस ऑफ मॉलिक्यूल. ओके, याचा पण स्क्रीनशॉट घ्या. घेतला. नेक्स्ट तर बाळांनो आता फॉर्म्युला इन केसेस फॉर्म्युला इन केस आहे का नाही फॉर्म्युला इन केस जर समजा ॲटॉमिक सबस्टन्स असेल तर आपण त्या ठिकाणी कसं फाइंड आउट करतो n इज इक्वल टू m अपॉन ग्रॅम ॲटॉमिक मास. ओके, किंवा इन केस सबस्टन्स कसा असेल तुमचा ॲटॉमिक असेल आहे का नाही ॲटॉमिक तर त्यावेळेस काय करतो n इज इक्वल टू m अपॉन GAM. जर मॉलिक्युलमध्ये असेल तर n इज इक्वल टू m अपॉन GMM. ओके, किंवा इन केस मॉलिक्यूल. ओके, सबस्टन्स तुमचा जर मॉलिक्युलर फॉर्ममध्ये असेल मॉलिक्युलमध्ये असेल तर काय करतो n इज इक्वल टू m अपॉन GMM. जर तुमचा सबस्टन्स गॅसियस स्टेटमध्ये असेल गॅसियस आहे का नाही गॅसियसमध्ये जर असेल तर काय करतो आपण n इज इक्वल टू फी अपॉन मॉलिक्युलर मास आहे का नाही दॅट इज मोलार मास 22.4 लिटर 22.4 लिटर असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. आणि जर पार्टिकलमध्ये असेल पार्टिकल तर काय करतो आपण n इज इक्वल टू कॅपिटल N अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर. ओके, अशा पद्धतीनं आपण फॉर्म्युलेज त्या ठिकाणी यूज करतो. हे फॉर्म्युले देखील तुम्हाला लागणार आहेत. याचा देखील तुम्ही काय करा स्क्रीनशॉट घ्या. आता ॲक्च्युली आपण प्रॉब्लेम्स कसे विचारले जातात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्क्रीनशॉट घ्या प्रॉब्लेम बघू. तर बाळांनो आता प्रॉब्लेम्स या ठिकाणी आपण पाहतोय ऑब्जेक्टिव्स. याच्यामध्ये पहिला आता ऑब्जेक्टिव्ह बघूया कशा पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह घेतात. 15U ऑफ हेलियम कंटेन्स बघा काय म्हणते 52U म्हणजे 52 युनिफाईड मास असणाऱ्या हेलियममध्ये हेलियम कंटेन्स 4 इंटू 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स. B 13 ॲटम्स. C 13 इंटू 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स आणि D 4 ॲटम्स. म्हणजे काय विचारलं या ठिकाणी 52 युनिफाईड मास असणाऱ्या हेलियममध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स हेलियमचे प्रेझेंट आहेत. मग त्यासाठी 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. मग आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीने आपण नंबर ऑफ ॲटम्स कशा पद्धतीनं फाइंड आउट करतो तर त्या ठिकाणी असणारं मास आपण त्याचं असणारं त्या ॲटॉमिक मास या पद्धतीनं आपण काय करतो त्याचा असणारं नंबर ऑफ ॲटम्स आपण फाइंड आउट
करतो. मग ज्यावेळेस तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स त्याचे तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत त्यावेळेस त्या पर्टिक्युलर एलिमेंटचा असणारा तुम्हाला ॲटॉमिक मास माहिती असणं गरजेचं आहे. ओके, मग आता या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला काय माहिती असलं पाहिजे, त्याचं असणारं ॲटॉमिक मास आहे का नाही, किंवा वेट ऑफ 1 हेलियम. ओके, इथं दिलंय किती 52U, म्हणजे 52 युनिफाईड मास असणाऱ्या हेलियममध्ये त्याचे असणारे नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत असे विचारलेलं आहे. मग एका हेलियमचं किती असतं 4 आहे का नाही. ॲटॉमिक वेट, ॲटॉमिक वेट ऑफ हेलियम किती असते 4 एवढा असते. मग काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी त्याचा असणारा नंबर ऑफ ॲटम्स आपल्याला काय करायचे फाइंड आउट करायचे आहेत. मग काय करावं लागेल, वेट ऑफ हेलियम आपल्याला माहिती आहे 4 आहे. मग नंबर ऑफ याची ॲटम्स, नंबर ऑफ He ॲटम्स कितीमध्ये 52 युनिफाईड मास असणाऱ्या हेलियममध्ये काढायचे. मग काय करावं लागेल 52/4, 52 एवढं काय आहे त्याचं मास दिलेलं आहे. याचं किती आहे 4 आहे का नाही, म्हणजे किती येणार आहे 13 चोक 52, 13 ॲटम्स 13, म्हणजेच 52 युनिफाईड मास असणाऱ्या हेलियममध्ये हेलियमचे किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत 13. ओके, मग या ठिकाणी आहे का ऑप्शन आहे 13 ॲटम्स, म्हणजे कोणता पर्याय बरोबर आहे बी आहे का नाही. आपण ज्यावेळेस एक्झाम्पल घेतले त्यावेळेस पण अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स आपण पाहिलेले होते. पहिला प्रॉब्लेम लक्षात आला, एकदम सोपा आहे. आता सेकंड प्रॉब्लेममध्ये काय दिले बघू. ए कंपाऊंड पजेसेस 8% सल्फर बाय मास आहे का नाही, त्याच्या वजनाच्या 8% एवढं सल्फर आहे का नाही कंपाऊंडमध्ये. द लेस्ट मॉलिक्युलर मास इज, त्याचा असणार लेस्ट मॉलिक्युलर मास किती आहे असं त्या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे विचारलेलं आहे. मग कंपाऊंड मस्ट पजेसेस ॲटलिस्ट किती असणार आहे 1 मोल. ओके, 1 मोल ऑफ सल्फर ॲटम, म्हणजे दॅट इज 32 ग्रॅम ऑफ सल्फर आहे का नाही. 32 ग्रॅम ऑफ काय असणार आहे सल्फर. कशामध्ये 8% सल्फर, म्हणजेच आपण सल्फरचं त्या ठिकाणी असणार ॲटॉमिक मास 32 ग्रॅम. ओके, 32 ग्रॅम सल्फर त्या ठिकाणी असणार आहे. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे मॉलिक्युलर मास या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे फाइंड आउट करावं लागणार आहे. मग ज्यावेळेस आपण मॉलिक्युलर मास आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कशामध्ये दिलेलं आहे पर्सेंटमध्ये, या ठिकाणी काय केलेलं आहे आपल्याला ते दिलेलं आहे 8% सल्फर म्हणते आहे का नाही. मग मॉलिक्युलर मास इज इक्वल टू काय करावं लागेल 32/8 इंटू 100 आहे का नाही 100ला. म्हणून 32 अपॉन किती पर्सेंट आहे 8 आहे, म्हणून काय केलं अपॉन 8 इंटू 100. ओके, 8 × 8 = 8 × 8 चोक 32, म्हणजे काय झालं 4 इंटू 100 इट इज 400, 400. म्हणजेच किती असणार आहे लेस्ट मॉलिक्युलर मास त्याचं 400 एवढं असणार आहे का इथं बी ऑप्शन. किती असणार आहे 400. काय केलं आपण काय मग विचारलेलं आपल्याला कंपाऊंड पजेसेस 8% सल्फर 8% सल्फर आहे बाय मास त्याच्या वजनाच्या 8% एवढं सल्फर आहे. लेस्ट मॉलिक्युलर मास, मग त्याचं असणारं कंपाऊंडचं लेस्ट मॉलिक्युलर मास किती असेल असं त्या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. मग काय केलं आपण सल्फरचं असणारं जे मास आहे ते घेतलं 32, किती टक्के आहे 8%, टोटलचं कन्सिडर केलं 100. ओके, आणि मग काय केलं त्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं आणि ते किती आलं मास 400, 400 एवढं त्या ठिकाणी आलं. बघा किती सोपे एक्झाम्पल्स आहेत, फक्त आपल्याला या ठिकाणी क्लिक झालं पाहिजे लगेच. त्याचे असणारे ॲटॉमिक मासेस तुम्हाला मी पाठीमागं लिहून दिलेले होते, आठवते का बघा आहे का नाही. आता नेक्स्ट, आता पुढचं आपल्याला पाहायचं आहे काय विचारलं या ठिकाणी द रिलेटिव्ह अबंडन्स ऑफ 2 आयसोटोप्स ऑफ ॲटॉमिक वेट. काय केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला आयसोटोप्स दिले 2, त्याचा असणारा ॲटॉमिक वेट दिले. एकाचा आहे 85 अँड 87 इज 75% अँड 25%. हे काय आहे 75 आणि 25 त्याचा असणारा
अबंडन्स दिलेला आहे का नाही, आणि वेट किती दिले 85 आणि 87 रिस्पेक्टिव्हली. द ॲव्हरेज ॲटॉमिक वेट ऑफ एलिमेंट इज, आणि त्याचं असणारं ॲव्हरेज ॲटॉमिक वेट आपल्याला त्या ठिकाणी काय केलेलं आहे विचारलेलं आहे. ज्यावेळेस आता आपण ॲव्हरेज ॲटॉमिक वेट आपण फाइंड आउट करतो त्यावेळेस आपल्याला कोणता फॉर्म्युला त्या ठिकाणी लागतो, रिलेटिव्ह अबंडन्स इंटू त्याचं असणारं ॲटॉमिक मास आहे का नाही, रिलेटिव्ह अबंडन्स इंटू इट्स ॲटॉमिक मास अपॉन रिलेटिव्ह अबंडन्स. आता इथं 2 दिलेले आहेत आयसोटोप्स, 2 आयसोटोप दिलेत, त्याचा असणारा ॲव्हरेज ॲटॉमिक मास विचारले. म्हटलं की काय करावं लागेल आपल्याला, रिलेटिव्ह अबंडन्स इंटू ॲटॉमिक मास ऑफ फर्स्ट प्लस रिलेटिव्ह अबंडन्स इंटू इट्स ॲटॉमिक मास ऑफ सेकंड अपॉन रिलेटिव्ह अबंडन्स ऑफ फर्स्ट प्लस रिलेटिव्ह अबंडन्स ऑफ सेकंड कंपाऊंड. ओके, मग त्या ठिकाणी आता बघू आपण काय येते. याचा स्क्रीनशॉट घ्या. इकडं आता सोडवू आपण. ॲव्हरेज ॲटॉमिक मास, ॲव्हरेज ॲटॉमिक मास, ज्यावेळेस आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास बाळांनो फाइंड आउट करतोय त्यावेळेस आपल्याला काय काय लागतं, रिलेटिव्ह अबंडन्स इंटू इट्स ॲटॉमिक मास. बघा, रिलेटिव्ह अबंडन्स ऑफ फर्स्ट इंटू ॲटॉमिक मास ऑफ फर्स्ट प्लस रिलेटिव्ह अबंडन्स ऑफ सेकंड इंटू ॲटॉमिक मास ऑफ सेकंड सबस्टन्स अपॉन टोटल याचा रिलेटिव्ह अबंडन्स पाहिजे, रिलेटिव्ह अबंडन्स ऑफ फर्स्ट अपॉन रिलेटिव्ह अबंडन्स ऑफ सेकंड, रिलेटिव्ह अबंडन्स ऑफ फर्स्ट प्लस रिलेटिव्ह अबंडन्स ऑफ सेकंड आयसोटोप्स. मग आता इथं आपल्याला आहे का सगळं दिलेलं आहे. रिलेटिव्ह अबंडन्स ऑफ फर्स्ट किती आहे 75% आहे का नाही, आणि त्याचं असणारं ॲटॉमिक वेट किती दिलेलं आहे 85 एवढं दिलेलं आहे. म्हणजे काय करावं लागेल, 75 गुणुले 85 75 इंटू 85 प्लस रिलेटिव्ह अबंडन्स ऑफ सेकंड किती दिला आहे 25 दिला आहे 25 इंटू त्याचा ॲटॉमिक मास किती दिलेला आहे 87 अपॉन रिलेटिव्ह अबंडन्स 75 फर्स्टचा प्लस सेकंडचा 25 दिलेला आहे. ओके, मग 75 गुणुले 85 जर तुम्ही केलं तर ती किंमत किती येते, साधारण 6375 प्लस 25 गुणुले जर 87 जर केलं करा, 25 गुणुले 87 किती येईल 2175 एवढं ते येईल 2175 अपॉन याची जर बेरीज केली तर ती किती येते 100. आणि टोटल जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं, वरच्याची बेरीज केली त्याला जर 100 भागलं, वरच्याची बेरीज किती येईल साधारण 8550 भागिले 100 म्हणजेच ते आन्सर किती येणार आहे 85.50. ओके, ऐका इकडं आहे सी, म्हणजे कोणता पर्याय बरोबर आहे सी 85.5 एवढं काय आलं आपलं ॲव्हरेज ॲटॉमिक वेट ऑफ दोज एलिमेंट 85.50. फॉर्म्युले तुमचे पाठ असले की तुम्हाला काहीसुद्धा अडचण नाही. फॉर्म्युले फक्त तुमचे तोंडपाठ असले पाहिजेत, नंबर ऑफ मोल्स काढता आले पाहिजेत, त्याचा असणारा ॲटॉमिक मासेस तुमचं पाठ असलं पाहिजे, आणि त्या ॲव्होगॅड्रोज नंबर किती आहे तो असला पाठ असला पाहिजे, एका मोलची किंमत किती आहे माहीत असलं पाहिजे, गॅसियस स्टेटमध्ये त्याचा असणारा मॉलिक्युलर मास किती आहे ते माहीत असलं पाहिजे. या टर्म तोंडपाठ असले की याच्यावरचे प्रॉब्लेम एकदम छाटछूट एकदम सोपे प्रॉब्लेम आहेत, लगेच त्या ठिकाणी तुम्हाला ते प्रॉब्लेम्स सॉल्व होतात. स्क्रीनशॉट घ्या. आता बघू याच्यापेक्षा आणखी वेगळं एखादं एक्झाम्पल मिळते का, याचा स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट आहे बघा, आता पुढचं एक्झाम्पल आपण घेतोय. विच ऑफ द फॉलोइंग हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्यूल. मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स खालीलपैकी कशामध्ये जास्तीत जास्त नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत हे आपल्याला काढायचं आहे किंवा सांगायचं
आहे विचारले. मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स, मग तुम्ही काय म्हणणार, कुठला संख्या मोठ्या दिसते आहे का नाही त्याच्यावरून त्याचा मॅक्झिमम. इथं 16 ग्रॅम NO2 आणि 16 ग्रॅम O2 दिसते, मग या दोन्हीपैकी एक असेल असं वाटत असेल तुम्हाला, पण तसं नसतं. कशा पद्धतीनं आपण मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढतो, तर बाळांनो 7 ग्रॅम म्हणते, 79 नाही 7 ग्रॅम N2 आहे का नाही, 7 ग्रॅम N2 मॉलिक्यूल आहे. या 7 ग्रॅम N2 मॉलिक्यूलमध्ये असणारे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करावे लागतील आहे का नाही. 7 मध्ये मग काय करावं लागेल आपल्याला, त्याचं असणारं मास दिलेलं आहे 7 N2 आहे का नाही. N2 म्हटलं की 14 दूने 28, 2 आहेत आहे का नाही, 7/28. ओके, मग किती येईल, 7 एक्के 7 आणि 7 चोक 28 म्हणजे 1/4 मॉलिक्यूल. कशाचे आले, Aचे. Bचे जर फाइंड आउट केले आपण तर काय आहे, 2 ग्रॅम H2 म्हणते, किती दिलेत 2/2 आहे का नाही. 2 × 1 2, हे काय ॲटॉमिक मास आहे त्याचं, म्हणजे ते किती आले 1 मॉलिक्यूल. देन 16 ग्रॅम ऑफ NO2 आहे, म्हणजेच काय येणार आहे, किती दिलेलं आहे त्या ठिकाणी 16 भागिले ऑक्सिजन आणि काय नायट्रोजन 14, आणि हे ऑक्सिजनचं असणारं, ऑक्सिजनचं किती असते 16 आहे का नाही, 32 आणि ते म्हणजे टोटल किती होणार आहे 46. त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर किती येणार आहे, 0.48 म्हणजे 0.35 मॉलिक्युल्स. कशाचे, 16 ग्रॅम NO2चे. डी किती दिलेलं आहे त्या ठिकाणी, 16 ग्रॅम O2 दिलेला आहे का नाही, म्हणजे 16 दूने 32, 16 आणि 32. ओके, 16 भागिले 32, 16 एक्के 16 आणि 16 दूने 32 म्हणजे 1/2 मॉलिक्यूल. आता काय सांग विचारलं आपल्याला, मॅक्झिमम नंबर विचारले. मग कुठला मॅक्झिमम नंबर दिसतोय, 1/4, 1.35 का 1/2. मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स 1 मॉलिक्युल्स आहे का नाही, हे 1/4 म्हणजे 0.005 हा 1 मॉलिक्यूल, 0.35 मॉलिक्युल्स आणि 1/2 म्हणजे 0.5 मॉलिक्युल्स. मोठा कोणता आहे मॅक्झिमम नंबर कशाचे आहेत, 1 म्हणजे कोणता पर्याय बरोबर आहे, बी. 2 ग्रॅम H2 कंटेन्स मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स. क्वेश्चन दिसायला खूप सोपा दिसतोय आहे का नाही, पण एवढं सोपं त्या ठिकाणी नसतं. त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्च्युली त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि मग तुम्ही ते सांगू शकताय पटकन. हे तोंडी कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकताय, फक्त तुम्हाला समजावं म्हणून या ठिकाणी आपण केलेलं आहे कॅल्क्युलेशन. पटकन लगेच तिथंच कॅल्क्युलेशन करायचं. 7 चोक 28, 7 एक्के 7, 7 चोक 28 म्हणजे 1/4 मॉलिक्यूल, 2/2 1 मॉलिक्यूल, 16/46.35 मॉलिक्युल्स आणि लास्ट 16/32 1/2 मॉलिक्युल्स. म्हणजे नंबर ऑफ मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स कशामध्ये आले, 2 ग्रॅम H2 मध्ये काय आले, मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्या ठिकाणी फाइंड आउट केलेले आहेत. ओके, तर बघा आता याच्यापेक्षा जर वेगळे एक्झाम्पल्स तुम्हाला कुठं आढळले तर मला पाठवा, त्या ठिकाणी आपण ते सॉल्व्ह करून देऊ. बऱ्यापैकी आता आपण प्रॉब्लेममध्ये पण पाहिले होते आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये पण आपण घेतलेत, पण जे अवघड वाटतात किंवा जे सुटत नाहीत असे एक्झाम्पल्स तुम्ही मला मेसेज करून विचारा, त्या ठिकाणी मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. आपला पहिला टॉपिक अशा पद्धतीनं या ठिकाणी संपलेला आहे. ओके, याच्यावरती काही डाऊट असतील तर विचारा. आपण नेक्स्ट लेक्चरला आता नवीन टॉपिक त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. ओके.